ना एवढ्या लोकांचे म्हटलं किती 550 लोक आहे, सर्व लोक सुखात आहे म्हटलं। एवढा सुख त्याने घरी असताना नाही भेटत जेवढं इथं भेटत आहे। बेवकूफ बना के लाया अमरावती में, झूठी न्यूज दिया कि विधायक ने यहाँ पर लाया है करके फुकट में 5000 लोग को लाया फुकट में, लाया करके। अरे 550 लोग आए। जिसको चूट के लाया उसको मिलने नहीं दे रहे लोग। सूरज मिश्रा हमको फंसाकर हमारे धार्मिक आस्था के साथ खेलकर फरार हो गया। यूपी से, प्रयागराज से हम वहाँ से यहाँ तक हमारे घरों से कुछ पहुँचे, झूठ बोल के यहाँ से लेकर गया था। सभी लोग आ गए, 450 लोग थे, जिसमें से हम यहाँ बाकी के लोग एडमिट है हॉस्पिटल में। ये बेशरम पाहिजे आणि पाहिजे जे आमच्यावर झाला ते पूर्ण आम्हाला पूर्ण त्याचा अधिकार पाहिजे। एफआयआर पोलीस स्टेशनला होते गेट आडवा गेट बंद अरे उसका रिपोर्ट क्यों नहीं लिया वहाँ पे? रिपोर्ट क्यों नहीं लिया वहाँ पे? मी तुम्हाला सांगितलं घेतो। तारखेला अमरावती येथून प्रयागराज जाण्यासाठी सूरज मिश्रा यांनी बसेस काढल्या होत्या। त्या बसेसमध्ये आम्ही सगळे प्रवासी गेलो। इथून आम्हाला सांगितलं की तुम्हाला 6,000 रुपये द्यायचे, तुम्हाला 2 टाइमचा चहा, सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण मिळेल। आणि प्रयागराजला तुम्हाला झोपायला प्रशस्त लेडीजला सेपरेट हॉल, जेंट्सला सेपरेट हॉल, तिथे बेड आणि गादी आणि पांघरायला देणार। आम्हाला इथून बोलून हे घेऊन गेले। आम्हाला इथून गेल्यावर फक्त कामठीमध्ये एकदा रात्री खिचडी आणि कढी जेवायला दिलं। त्याच्यानंतर तिथून तर प्रयागराज पर्यंत आम्हाला कुठेही काही जेवायला दिलेलं नाही। आम्हाला झोपायला तिथे प्रयागराजमध्ये काही व्यवस्था केलेली नाही। आम्हाला घास मस्त ना, जे गुराढोरांना जी घास चारतात त्या घासवर झोपायला लावला। 20x20च्या पेंडालमध्ये 450 जणांना आम्हाला झोपायला सांगितलं। तिथली साध्वी आम्हाला शिवीगाळ करत होती। सूरज मिश्रा यांची आई लेडीजला शिवीगाळ करत होती, घाण शिव्या देत होती। आम्हाला धमक्या देतात की तुमच्याकडून काय होते ते करून घ्या, आम्ही तुमचे पैसे देत नाही, असं नाही तसं नाही, काही सगळं। इथून म्हणजे आम्हाला कुठल्याही प्रकारची सुविधा नाही। आम्हाला म्हणजे एवढा त्रास झालेला, आम्हाला 80-90 किलोमीटर आम्ही चालतोय, 80-90 किलोमीटर आम्ही पायदळ चाललेलो आहे। असा त्रास आम्हाला झालेला आहे आणि मानसिक छळ झालेला। आमची मागणी ही आहे की आम्हाला आमचे पैसे परत करा आणि आम्हाला सूरज मिश्रावर जी कंप्लेंट आहे त्याच्यावर त्वरित ऍक्शन घ्या। आमचा जो छळ झालेला आहे त्यासाठी त्यांच्यावर त्वरित ऍक्शन घ्या। आणि दुसरी फक्त मीडिया नाही जात, पोलीस प्रशासन आम्हाला, यूपीचं पण पोलीस प्रशासन सपोर्ट करत होतं, इथे आल्यावर आम्हाला इथलं पण पोलीस प्रशासन सपोर्ट करत आहे। आम्ही फक्त एवढी विनंती करतो। राजापेठला नेमकं काय झालं होतं? राजापेठला आम्ही गेलो, तिथे त्यांनी आम्हाला बोलले की तुम्ही सांगा, लिहून घ्या। तिथले साहेब आम्हाला फोनवर हे करत होते, पण इथे जेव्हा आम्ही आलो इथल्या साहेबांनी आम्हाला प्रॉपर सपोर्ट करून प्रॉपर आमची सगळी तक्रार घेतलेली आहे। ठीक आहे, तुम्हाला कधी नेण्यात आलं? त्यांनी दादाला सांगितलं तर तुम्हाला मला काय विचार? मला सांगा, एकूण किती लोकांना नेण्यात आलं होतं? किती पैसे घेण्यात आले होते? तुमची काय मागणी आहे, काय हाल झाले? आम्हाला इकडून 450 लोकांना घेऊन गेले होते। त्याच्यानंतर आमचे खूप बेकार म्हणजे खूप जास्त बेकार आमचे हाल झाले। आमच्यापेक्षा लहान लेकरं, वडिलाचे त्यांच्यापेक्षा जास्त बेकार हाल झाले। आमची मागणी बस इतकी आहे, आम्हाला फक्त आमच्यासोबत जे घडलं ते दुसऱ्यासोबत नाही घडलं पाहिजे, म्हणून आम्ही इथपर्यंत आलो। तर आम्ही सगळेजण चांगल्या घराचे लोक आहे, आमचं हे सगळं करणं हे आमचं काम नाही आहे। आणि सोशल मीडियावर जे 3 दिवसापासून व्हिडिओ फक्त जे माझे व्हिडिओ आले ते अर्धवट व्हिडिओ आहे, ते पूर्ण व्हिडिओ नाही आहे। तुमच्याकडनं जेव्हा पैसे घेतले तेव्हा तुम्हाला नेमक्या काय सुविधा देतील ते सांगितलेलं होतं, काय कमिटमेंट होती? काय कमिटमेंट अशी होती की 6,000 तुम्हाला 2 टाइमचा नाश्ता, 1 टाइमचा नाश्ता, 2 टाइमची चहा आणि 1 टाइमचं जेवण आम्ही तुम्हाला देणार। ते आम्हाला दिलं नाही। सगळ्यात मोठी रिस्क, आमच्या बसमध्ये 6 सिलेंडर सर होते। आता तुम्ही विचार करू शकता की त्या 6 सिलेंडर सोबत आमचा बसचा आमचं काही झालं असं त्याची जिम्मेदारी कोणी
आम्ही घेतली असती. आणि इकडे आम्हाला पॉलिटिक्स, मी पहिलेही सकाळी सांगितलं की मला आणि आम्हाला आमची टीमला पॉलिटिक्स मदत आणायचं नाही आहे, पण पॉलिटिक्स याच्यात घुसून राहिली आहे. काही काम नव्हतं. हर टोल नाक्यावर दादा 2-2, 3-3 तास थांबवले, कारण की 20 घंट्याचा प्रवास 40 घंट्याला लावलं. त्याच्यात रवी राणा, नवनीत राणांचे पोस्टर लावले होते हिंदू शेरनी म्हणून, जे अमरावती आल्यापर्यंत पूर्ण पोस्टर गायब झाले. त्याच्यात ते सूरज मिश्राचाही फोटो होता. रवी राणाजी आम्हाला 16ला 9ची बस आमची इकडून निघाली. प्रत्येक बसवर रवी राणाजी बसला झरी झेंडी दाखवून आम्हाला हात जोडून आम्हाला तिकडून विदा केला. आम्ही पैसे दिले ना 6-6 हजार, सीटरवाल्यांना 6-6 हजार दिले आणि स्लीपरवाल्यांना 15-15 हजार रुपये दिले. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि संध्याकाळी की त्याच वेळी रवीजी राणाचा बयान होता की आमची हे अशी श्रद्धा आहे की हे 1 महिन्यात आम्ही 5,500 लोक आमच्याकडून पाठवणार आहे. आम्ही तर आमच्या पैशाने गेलो होतो ना दादा. इकडे लोकांना काय वाटलं की आम्ही फ्रीमध्ये फुकटात गेलो. आता आमची हेच मागणी आहे की आम्हाला मिश्रा इकडे पाहिजे. आणि आमचे जे पैसे गेले ते सगळे एकसारखे नाही ना दादा. कोणकोणाचे मानसिक त्रास इतकं झालेला आहे, कोणाकोणाची कंडिशन इतकी बेकार झाली की आम्ही आमच्या पैशाने त्यांना जीव घाललाय की नाही. रस्त्यावर लोक बिमार, लेकरं बिमार, सगळेच फोटो प्रूफ आहे आमच्याजवळ. A to Z प्रूफ आहे आमच्याजवळ. फक्त आमची एकच मागणी आहे की कोणी पॉलिटिक्स याच्यात येऊ नका आणि आम्हाला ते काही कोणाचं नाव घेऊन कोणाला बदनाम नाही करायचं आहे. मी नवनीत राणा, रवी राणाचे जे नाव घेतलं त्यांना बदनाम करायसाठी नाही घेतलं. त्या दिवशी रात्री जे झालं, मी रात्री नवनीत राणा, रवी राणाला फोन लावले होते. त्यांच्या PA रवी कालेला पण फोन लावला होता, पण कोणीही फोनचा रिप्लाय दिला नाही. आमच्यासोबत एकच पार्टीचे लोक नव्हते, दुसऱ्या पार्टीचे लोक होते. मजबुरीने मला दुसऱ्या पार्टीला फोन लावला आणि त्यांना सांगितलं. त्यांनी आमची व्यवस्था 15 ते अर्धा तास मध्ये त्यांनी आमची व्यवस्था केली. दुसऱ्या पार्टीचे लोक, त्यांचं तर काही घेणं देणंही नव्हतं, तोही आमची त्यांनी व्यवस्था केली. माझं बस इतकंच आहे की मला मिश्रा आम्हाला सगळ्यांना इकडे पाहिजे. तो कुठं आहे आणि सगळ्यांचे पैसे वापस चाहिए. आणि संजय शर्मा, कारण की आम्ही यायच्या पहिले त्याला म्हटलं, फोन लावला तर काय कारण का वेळ CP ऑफिसला ते काही आले होते. त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आम्ही आता त्यांचं म्हणणं ऐकून काय तर सगळे हे नागरिक राज्यपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले होते, मात्र तिथे ठाणेदारांनी यांची तक्रार दाखल करून घेतली असं त्यांचा आरोप आहे. काय कारण आहे? पोलिसांवर दबाव आहे का तुम्हाला? सध्या ते आता पोलीस स्टेशन फेजरपूरला आलेले आहे. त्यांचं संपूर्ण म्हणणं मी ऐकलेलं आहे. त्यांचा आता अंत घेऊन आम्ही तुमची कारवाई करू. त्यांचं म्हणणं आहे की प्रयागराजला जी पूर झालेली आहे त्या पूरमध्ये त्यांची फसवणूक झाली अशी प्राथमिक त्यांची तक्रार दिसून येत आहे. आता डिटेल तक्रार केली त्यांचं सुरू आहे. आणि एकंदरीत सर राजापेठने पहिल्यांदाच जर यांचं ऐकलं असतं तर ही परिस्थिती निर्माण झाली. राजापेठला काय झालं तर त्याची आपण चौकशी करू. आणि आता सध्या आलेले आहे त्यांचं म्हणणं ऐकून म्हणजे राज्यमंत्री शहरात आहेत, अशाच्यात परिस्थिती वाढवणे आणि ते सांगितलं मी राजापेठ पोलीस स्टेशनला काय झालं याची चौकशी करू आपण आणि त्याची तक्रार. त्यांचं म्हणणं पण 5 दिवस जेवण नाही मिळालं, त्याची फसवणूक पण तक्रार. तुम्हाला मी तेच सांगितलेलं आहे. प्रयागराजच्या टूर संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे त्यांना लिखित स्वरूपात ते देत आहे. लिखित स्वरूपात आल्यानंतर आपण त्याची कारवाई करू. त्याची डिटेल्स तक्रार घेणं सध्या सुरू आहे. तक्रार ज्यांची नावं असतील त्यामध्ये चौकशी करून कारवाई करू. ठीक आहे. कुठल्या प्रकारची कारवाई होऊ शकते? त्यांचा अर्ज आपल्याला टाईप करणं सुरू आहे. तुम्हाला मी परत एकदा सांगितलं काय प्रकार झाला त्याची आपण चौकशी कारवाई करू. ठीक आहे. थँक्यू.